अशी कवटाळायचं, पटपट त्याचे मुखे घ्यायचे, पाळण्यामध्ये झोपू घालायचा, मग अगदी पाळण्याला झोका द्यायचा. कधी कधी भगवंतांना रडावं, लेकरांना अवखेळपणा करावा आणि एवढं रडावं, रडते माझे बाळ आणि समजावे तारा. कृष्ण परमात्म्याला पाळण्यात टाकलं. दहीवाडी लेवाया ताटी बैसुनी हा जेवेना जेवेना जेवेना. राधे तुझे शब्द ऐकता टवकारुनी पाहे. काय नंद पाटलांचा वाडा, वा वा. त्या गायी हंबरतात, भगवंताला काही झोप येईल. मग उचलून मांडीवर घेतला. स्तनपान मागतोय. अरे कान्हा, मला मंथन करायचंय. पहिले दही उसळून राहायचं ना. ते काय सिस्टमॅटिक पद्धतीने होतं ते आतल्या घरात कोणाची नजर पडू नये. आणि तिथं दिवा लावलेला गोड तेलाचा, छोटासा खड्डा सारून घेतलेला, त्याच्यात डेरा बसला पाहिजे फिट. एक अगदी उसळ खांब, कपडाचा रंग आणि त्याच्यावर अगदी असणारं भगवंताचं एक चित्र लावलेलं. रवी होती, रवी त्या डेऱ्यामध्ये टाकली. आता ते नंदराजाच्या घरचं दही दूध तुकलून होतं. आता सगळं दूध जात डेअरीला, फक्त ताक उरलं तर उरलं डेअरीला. असं कधी कधी होत. आणि यशोदेनं मंथन करायला सुरू केलं. काय ते रवी नक्षीदार, त्यामध्ये दिसणार सोन्याचा पत्रा जडवलेला, वर अगदी घुंगर बसवलेला, रेशमी दोर आणि सावधानतेने यशोदीने अशी उभा राहिली. काय यशोदा मैया होती, थोडी सावळी पण तेवढीच अगदी देखणी, म्हणजे ती देवाची आई होती ना. आता भारतीय संस्कृती सांगतो, कोपरभर बांगड्या आणि बांगड्यापर्यंत येणार वस्त्र, डोक्यावर घेतलेला पदर, आणि यशोदा मातेनं ती मंथनाची दोरी पकडली असते आणि फुसळण सुरू केलं. एक पाऊल पुढे ठेवला. हे व्यायामाचे साधन आहे. डेऱ्यामध्ये रवी फिरू लागली. भगवान रांगत 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 जवळ आले. मैया, मला भूक लागली. बोलता येत नव्हतं, रडू लागली. डेऱ्यातून आवाज इतका सुंदर येत होता. घुम 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 डेरे यशोदेचं लक्ष मंथनेकडे, म्हणजे आपल्याकडं नाही, आईचं. देवानं सूक्ष्म रूप घेतलं आणि डेऱ्यात प्रवेश केला. आता हे चरित्र देवाचंच आहे. एखाद्या माणसाने असं केलं ना, जमणार नाही. भगवंतानं त्या डेऱ्यामध्ये प्रवेश केला आणि येणार लोणी वरची वर म्हणजे खाऊन टाकलं. लोणीच येईना ना त्या डेऱ्यामध्ये, लोणी येईना. एवढी साई टाकली तरी लोणी काय आहे ना, कोणाची तरी नजर लागली.
उणवणी शिळवणी घातिले परी लोणी येईना. काय म्हणते यशोदा माता, गरम पाणी टाकलं गार टाकलं तरी लोणी येईना. तरी चेटकीच झाली बाया. लोक अंधश्रद्धेच्या जास्त नादी लागले. पांडुरंगाला सोडून कुणीकडे हिंडायला लागले. उणवणी शिळवणी घातिले परी लोणी येईना. काय झाले सासूबाई मजला कळेना. आनंदल्या कोणाची तरी नजर लागली. अहो काय करावं, ते लोणीची ना जाणकार म्हातारी होती तिथं. तिला बघून आणलं. लोणी काय येईना, लोणी काय येईना. मग ती म्हातारी भक्ती करणारी होती. आईला ते प्रेम असतं पण भक्ती वेगळी. आणि त्या म्हातारीनं पाहिलं, म्हणजे यशोदे तुझा कृष्ण पुढे म्हणजे घरातच खेळतोय. नाही म्हणजे त्या लबाडाच काम आहे. बघ म्हणले डेऱ्यात हात घालून. यशोदा मातेनं डेऱ्यात हात घातला की त्याची मयूर झोटी म्हणजे जावळ हातात आलं आणि तसाच वर उभा राहिला डेऱ्यात. मग डेरा किती असत. दया दुधानं भगवान माखला. यशोदा रडू लागली, कन्हैया एवढी मोठी रवी जर तुझ्या डोक्याला लागली असती तर. भगवान हसत हसत आईला म्हणतात, आई मी वरच्या रवीचा बाप आहे, ही रवी मला काय करणार. अशा लीला भगवंतानं केल्या, अनेक खोड्या केल्या. मग मात्र यशोदा मातेनं एक दिवस कृष्ण परमात्म्याला बांधण्याचा विचार केला. याला बांधून टाक. नाही का, लेकरू अवखिळ असलं त्याला रुमालानं दरवाजाला बांधून टाकते. पण आईचा जीव खालीवर खालीवर काम करायचे असतात ना घरातले. आणि मग तो भगवान बांधायचा ना, बांधायचा तर तिथं गोपी जवळ आली आणि गोपीनं पाहिलं, कन्हैया आज तुझी खरी गंमत आहे, तुला बांधून टाकणार. धरलं मनगटाला, नेलं उखळाजवळ. त्याला बांधायला गेली पण दाव काही. त्याला बांधणं एवढं सोपं आहे का. हा ब्रह्मविधीचा जनिता, याला तुम्ही धरू पाहता तो कैसा येईल हाताच्या नारी. मग बांधायचं पण काही केल्यानं दाव पुरेना. अनेक दावे आणले तरी पुरेना. मग मात्र भगवंताला गोपी म्हणू लागली, कृष्णा तुला आमची शपथ रे, बांधून घे. और बात सुनन मुखल सुगला बांधलियो तूने आपण गोपाला. तू बांधून घे. भगवंतानं बांधून घेतलं. याला बांधण्याकरता हरिपाठामध्ये एक प्रमाण सांगितलं. जरा बघा, भावबळ्याकडे एरविनाकडे. एरवी तो कळतही नाही आणि आकळतही नाही. त्याला भाव नावाचं बंधन पाहिजे. भक्तीच त्याला बांधू शकते. विठ्ठल अर्जुनाचा उद्धार केला भगवान. आता वाड्याच्या बाहेर आले. पेंद्या बेड्या वाकुड्या सुदाम्या चिमण्या गोम्या जमा केले. सांगितलं पोरावं आपण चोरी करू. अरे चोरी करणं पाप आहे. म्हणजे मी असल्यावर काय पापाची भीती. मग मात्र गोपाळ त्याच्या पाठीमागे निघाले. अनेक घरी चोऱ्या होऊ लागल्या. पाहती गवळणी तवती पालती दुधावणी गणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. कोणी केली चोरी, कोणी केली चोरी, कोणी काही कबुली देईना. गोपीनं कृष्ण परमात्म्याच्या वाड्यात येऊन भगवंताला दटायला सुरू केलं. कृष्णा मला माहितीये लढाया दुसऱ्याकडे मार, माझ्याकडे नको. काय बराई दिखावत मोही हो. काय बराई दिखावत no
समोर पढाई मारू नको, मी तुला जाणते. त्याला जाणणं म्हणजे अवघड आहे, पण गोपीनं जाणलं, भक्तीनं जाणलं की तुझी सगळी शक्ती आहे, म्हणून तूच चोरी केली, तूच चोरी केली. आम्हाला माहितीये, चुरा चुरा कर माखण खायो गवलनाचा आनंद कुमरखन घ्या. अरे बाबा, तू चोरून माखन खाल्लं. हा नाथपंथांचं एक प्रमाण आहे. एका जनार्दनी चोरीचे ते मेष, हरित सारांश नवनीत. लोणी चोरण्याचं निमित्त आहे, पण गोपीचं चित्त चोरलं. चित्त चोरियेने अंगाचा मगाने, चित्त चोरियेने अंगाचा मगाने, कामहानेने करून ध्वज, कामहानेने करून ध्वज, सावळे चित्त चोरियले नंदाच्या नंदने